तर बघितलं आता गुजरातमध्ये पेट्रोलचे दर बघा. मोदी सरकार करा जरा महाराष्ट्रात पण काहीतरी समोर बघा यार. वाव. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, तुम्ही मागचा एपिसोड बघितला असाल. आपण आलेलो आहे अहुरा हॉटेलला. अंबरनाथपासून ते अहुरा हॉटेल हा टोटल 120 किलोमीटरचा प्रवास होता. 120 किंवा 125च्या मध्येच होत होता. तर हा आपला पूर्ण प्रवास झालेला आहे आणि आत्ता आपण इथून चालू करत आहोत आपला दुसरा व्लॉग, जो की असणार आहे पूर्ण अहुरा हॉटेलपासून दमनपर्यंत. दीव दमन बीचला आपण जाणार आहोत आणि तिथे लाईट हाऊस वगैरे सर्व एक्सपिरियन्स घेणार आहे. दमनच्या बीचेस आपण क्लीन किती आहेत, सगळ्या गोष्टी मस्त मस्त अनुभवणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि आता माझ्या मागे बघा, बऱ्यापैकी थोड्या बाईक्स यायला सुरुवात झाली आहे. पण त्याच्यामध्ये सुपर बाईक बोलायची झाली तर एकच आहे, Z900. आणि बाकी सगळ्या बघाल तर इथे आपली यमा एरॉक्स आहे, तिकडे सुपर मेटिओर 650 आहे, त्याच्या मागे अपाचे RTR आहे, त्याच्या मागे दुसरी ट्रायम्फ आहे. पण इथे सुपर बाईक्स का नाही आल्यात याचं पण रिझन मी तुम्हाला थोडक्यात आता सांगतो. सुपर बाईक्स नाही येतात कारण हा जो रस्त्याचा पूर्ण पट्टा आहे ना, काम चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण रॉंग साईडनेच यावं लागतंय इथे यायचं आहे. तर त्यामुळे बऱ्याच साऱ्या बायकर्सने आपला रस्ताच बदलला आहे. लोणावळा कर्जत साईडने ते लोक पुढे जॉईन करत आहेत या साईडला गुजरात हायवेला, त्याच्यामुळे इथे कोणी यायला मागत नाही. तर हा एक रस्त्याचा इश्यू असल्यामुळे बायकर्सची कमी आहे. त्याच्यामुळे रविवारी उद्या पण जास्त बायकर्स दिसणार नाही. जेवढी पहिले गर्दी व्हायची पूर्ण भरून जायचं अक्षरशः, पण आत्ता एवढी गर्दी नाही दिसणार आपल्याला बघायला. तर चला मित्रांनो, निघूया आता इकडनं, गाडी काढूयात. बघा आज किती कमी गाड्या आल्या आहेत. इथे 4 आहेत, तिथे 2, तिथे 2, तिथे 2, मोजून 10 ते 15 गाड्या दिसत आहेत. बाकी कोणच दिसत नाही आहे. शनिवार असून पण लोक नाही आहेत. ही बघा, ही Z900 आहे. हीच एक सुपर बाईक मला दिसली आहे. बाकी अशा सुपर बाईक दिसत नाहीत. ही आपली ट्रायम्फ आहे 400. ही रॉयल एनफील्ड मेटिओर 350. तिकडे उभी होती 650 सुपर मेटिओर. ही रॉयल एनफील्ड क्लासिक 350. इथे आपली MT-15. ही रॉयल एनफील्ड आणि ही हिमालयन. अशा काहीशा फक्त 9 ते 10 बाईक्स दिसत आहेत. बाकी कोणी आलेलं नाही आहे. तर आता निघूयात. आता मी हात दाखवला ना त्याला, तो पण एक जस्ट मित्र होता, म्हणजे इथेच जस्ट ओळख झाली त्याची आणि माझी. तर तो आता चाललेला होता वापीला, पण तो आता नाश्त्यासाठी थांबतोय आणि माझा नाश्ता करून झालेला. त्याच्यामुळे मी बोललो मी जातो आता पुढे. मला पण वापीच्याच त्या साईडला जायचं आहे, दमनला. तर कदाचित पुढे आमची भेट झाली तर होऊ पण शकते, पण मला दमन बीचला जायचं आहे. तो वापीला थांबणार आहे आय थिंक. तर मी दमन बीच करून नंतर जाणार आहे आपण सोमनाथ मंदिराकडे. तर अजून खूप सारी मजा बाकी आहे घ्यायची. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा, खूप मजा येणार आहे. टाईम झाला आहे 9:15 आणि आपल्याला सांगत आहे की इथून 50 ते 51 किलोमीटर आहे दमन बीच. आता आपल्याला पेट्रोल भरायची एवढ्यात तरी गरज नाही आहे, तरी विचार करतो आहे आता पुढचा कुठला इंडियन ऑइल HP वगैरे मिळाला तर आपण फ्युएल टँक आपला फुल करून घेऊयात. आणि या धुळीचं साम्राज्य एवढं आहे ना इकडे, त्याच्यामुळे ना सोफोकेशन थोडासा फील होऊ शकतो तुम्हाला पण. खूप धूळ आहे रस्त्यावरती. आणि जेव्हा अशी ओव्हरटेकिंग होते ना त्यावेळेला जास्त धूळ उडते. आणि या कार वगैरे करतायत ओव्हरटेकिंग ठीक आहे, पण जेव्हा ट्रक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करतो अशा ठिकाणाहून ना, त्यावेळेला मागे चुकून पण राहू नका. बाईक जर तुमच्याकडे असेल तर पुढचं काहीच दिसणार नाही, ठोकण्याचे चान्सेस जास्त होतील. गुजरातचा सिल्वासा शहरात जायचं असेल तर इथून 17 किलोमीटर. सिल्वासाला ना मोस्टली इंडस्ट्रियल व्हिजिट जातात. आता आमची पण जेव्हा आम्ही कॉलेजच्या वेळेला होतो ना त्यावेळेला पण आय थिंक आमची IB होती ना ती सिल्वासाला गेलेली. मोस्टली इंडस्ट्रियल व्हिजिट सिल्वासा साईड केली जाते. आमची एकदा खूप आधी जेव्हा मी कॉलेजला म्हणजे नुकताच लागलेलो 10वी नंतर, तेव्हा पण एकदा IB नेलेली, पण ती नेलेली आमची भिवंडीला, भिवंडीच्या कुडूस गावामध्ये. तर तिथे कोकोकोला कंपनी आहे, तिथे नेलेली ती मला आठवते. आणि नंतर डिग्रीला जेव्हा आलो त्यानंतर इकडे नेलेली, सिल्वासाला नेलेली. हे बघा, महाराष्ट्र चेकपोस्ट पुढे आहे. म्हणजे आता आपण लवकरच गुजरातमध्ये एंटर होणार आहोत. आणि हे महाराष्ट्राचं आय थिंक शेवटचं गाव आहे दापचरी. अजून एक पुढे आहे तलासरी म्हणून. तलासरी झाल्यानंतर गुजरात चालू होतं.
हे आपण आलेलो आहोत तलासरीला. हे पूर्ण तलासरी विलेज आहे आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत गुजरातमध्ये वाया महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. मित्रांनो, वेलकम टू गुजरात. गुजरातमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जस्ट आता गुजरातमध्ये प्रवेश केला आहे आणि या ट्रकांच्या रांगा कोपऱ्यामध्ये लागलेले सर्व. तर ही आहे महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर. आता इथून पुढे तुम्हाला गुजरातच पूर्ण बघायला भेटेल आणि रस्त्यावरच्या ज्या पण बोर्ड असतील, पाट्या असतील, त्या गुजराती दिसायला आता सुरुवात होईल. इथे बघा नंदीग्राम ग्रामपंचायत, हे गुजरातचे एक छोटंसं शहर, इथे सुरुवात झाली. वेलकम हॉटेल. आणि हा एक आहे गुजरातमध्ये एंटर केल्या केल्या पहिला एक पेट्रोल पंप. आणि आत्ता इथे एक आपण एक फोटो काढूयात आपला. आय लव गुजरात. हा बघा समोर बोर्ड. सिल्वासा इथून 16 किलोमीटर आणि दमन आहे 22 किलोमीटर आणि सुरत खूप जवळ आहे इथून 136 किलोमीटर. तर आपण आता पोचलेलो आहे भिलाडला. भिलाड शहराचा हा एक चेकपोस्ट आहे. म्हणजे आपण एवढं नक्की बोलू शकतो की गुजरातची सुरुवात ही भिलाड वापीपासूनच होते. जर तुम्ही मुंबई साईडनं म्हणजे पालघर डहाणू साईडनं जर पुढे येत असाल तर, आणि याची जर दुसरी साईड बघाल ना, तर दुसरी साईड आहे ती म्हणजे सप्तशृंगीच्या इथून नाशिक सप्तशृंगी, आणि तिथून आपली एंट्री होते ती म्हणजे सापुताऱ्यामध्ये. आणि या बघा राजस्थानी पेहराव घालून बायका. 97.46 पर लिटर. तर बघितलं आता गुजरातमध्ये पेट्रोलचे दर बघा 97.48 रुपीज. आणि तेच जर आपल्या महाराष्ट्रात बघितले तर 106 आणि 107 रुपये पर लिटर पेट्रोल आहे. म्हणजे किती फरक आहे बघा गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये. मोदी सरकार करा जरा महाराष्ट्रात पण काहीतरी. तर चला आता आपण मोती दमन इथून आपण एक लेफ्ट घेतला आहे आणि फाटक पण खुलं आहे, तर पटकन क्रॉस करून घेऊयात. सरळ गेलो असतो तर आपण सरळ वडोदरा अहमदाबाद तिकडे गेलो असतो. आणि ही आपली महाराष्ट्र गुजरात रेल्वे लाईन. इथूनच आता जर असं आपण पुढे गेलो ना 7-8 किलोमीटर, लगेच इथे वापी रेल्वे स्टेशन दिसेल. आणि आपण आता इकडून चाललो आहोत दमनला. बरोडा गुजरात ग्रामीण बँक. वाह, मला वाचता आलं गुजराती. तशी गुजराती भाषा मराठी सारखीच आहे जवळपास, म्हणजे समजून येते. भलेही थोडंसं लिहिणं उच्चार थोडेसे वेगळे आहेत, पण मराठी येणाऱ्याला गुजराती लवकर शिकू शकतो, एवढं मात्र नक्की. आणि इकडे बघा जागोजागी चेकपोस्ट आहेत. हा इथे चेकपोस्ट संपला आणि वरती CCTV कॅम्प्स पण आहेत. गुजरात पोलीस चेकपोस्ट, भिलाड पोलीस स्टेशन. PM विश्वकर्मा ग्रामीण और शहरी पारंपरिक कारीगरों और शिल्पकारों के समर्थन के लिए क्रेडिट योजना. और यहाँ पे देखो मोदी जी है. आणि हे आपण एंटर होतोय दमण एवं दीव प्रशासन, दीव दमण प्रशासन. तर आपण आता एंटर केलेला आहोत दीव दमण एरियामध्ये. भूगोलामध्ये फक्त आपण वाचून होतो आणि भूगोलामध्ये मॅप आपण थोडासा असं झूम करून बघितला आहे, म्हणजे जवळून बघितलं आहे की आपल्या भारतातली बेटं, अंदमान निकोबार बेटं, तसंच हे एक दीव दमण, लक्षद्वीप पण आहे. पण या बेटांमध्ये आपल्याला सगळ्यात जवळचं बेट म्हणजे दीव दमण, आणि ते आजच्या राईडला आपलं कंप्लीट होतं आहे, त्यामुळे मस्त वाटतं आहे. आणि इकडे बघा सागरी नौका, काय सुंदर दिसते, मस्त. आता आपल्याला नंबर प्लेट्सवरती GJ बघायला भेटेल. GJ तसं आपल्या MH, तसं GJ. इकडून गेलो तर नानी दमन. आणि आपण आता चाललेलो आहोत लाईट हाऊस जवळ. वाव, हा समोर टँक बघा, मस्त दिसतोय.
आय थिंक मला इकडून सांगतोय गुगल मॅप जायला. हाच तो किल्ला आहे वाटतं, मोती दमनचा. वाव, जबरदस्त व्ह्यू. आणि किल्ला पण हा खूप मोठा आहे, मोती दमन. झाडांचा गुच्छ बघा काय मस्त आहे. वातावरण खरंच एकदम नीट अँड क्लीन, जबरदस्त आहे. समोर बघा यार, वाव, व्हॉट अ फीलिंग मॅन. एकच नंबर मित्रा, एकच नंबर. वाव यार, तिकडून गाडी न्यायला जर परमिशन असती ना, आई शपथ जाम मजा आली असती. समोर बघा यार, मी थोडासा उभा राहतो. हा व्ह्यू बघा, पूर्ण पाणी आहे. वाव, एक नंबर मॅन. हाच आहे पूर्ण दमनचा समुद्र किनारा. Oh, that's a cool dude. It's not a dude, it's a girl. Dude. रॉयल एनफील्ड चालवते मस्त. वा 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 वाव. पाणी एकदम वेगळं दिसतंय, जांभळट कलरचं. आणि इथे बघा रील शूट चालू आहे उडी मारतानाची. हा व्ह्यू बघा, व्हॉट अ व्ह्यू. आणि हवा जी सुटली आहे ना आता, एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा. मस्त अथांग असा महासागर पसरलेला आहे. संकल्प विकसित भारत तिथे काहीतरी लिहिलं आहे भिंतीवरती, कोरलेलं आहे. आणि त्याच साईडला तिथे एक मंदिर आहे. आणि मित्रांनो, हा बघा समोर आहे तो दमन किल्ला. यालाच मोती दमन फोर्ट म्हणून ओळखलं जातं. आणि तिथे आपला भारताचा झेंडा, भारत माता की जय. आणि त्याच्याच मागे आहे तो म्हणजे लाईट हाऊस टॉवर दमनचा. आणि हा पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू आहे. स्वच्छता बघा इकडची काय सुंदर आहे. खूप मोठा किल्ला आहे, पूर्ण असा पसरला आहे. त्याच्यामुळे हा एक फेमस फोर्ट आहे. जर तुम्ही कधी दमनला येत असाल तर हा फोर्ट नक्की व्हिजिट करा. जादू दाखवतो. बोटी फक्त मोजा किती आहेत बघा, किती बोटी आहेत इकडे. असं बघून वाटते की या सर्व युद्धनौका आहेत, पण असं काही नाही आहे. या सर्व मासेमारीच्या बोटीज आहेत. मासेमारीच्या वेळेला जेव्हा खोल समुद्रामध्ये मासे पकडायला जायचं असतं, तेव्हा अशा मोठ्या बोटींचा जास्त उपयोग होतो. आणि हवा पण खूप आहे आणि बोटी पण खूप मस्त मस्त आहेत. आणि इथं थोडासा फोटोशूट पण चालू आहे, प्री वेडिंग शूट. सुंदर वातावरण झालंय. आणि इकडची एक गोष्ट आवडली ती म्हणजे अशी की या लाइटिंग्स बघा, मस्त त्या जाळीमध्ये बंद करून ठेवले आहेत. नेट वगैरे आहे, पूर्ण प्रोटेक्शन आहे त्यांना. त्याच्यामुळे इथे कोणी वायरिंगसोबत काही छेडछाणी नाही करू शकत. त्याचप्रमाणे कोणी चोरून पण नाही घेऊन जाऊ शकत. हे फोकस रात्रीच्या किल्ल्यावरती पडतात, त्याच्यामुळे हा किल्ला रात्रीच्या वेळेला खूप खुलून दिसत असेल. आणि आत्ता आलो आहे मोती दमन किल्ल्याच्या आतमध्ये. समोरच आहे आपला भारताचा झेंडा. आणि इथे हा छोटासा टॉवर जिथे बरेच लोक फोटो वगैरे काढत होते. तर हा एक छोटासा फोटो प्ले स्पॉट म्हणून आपण ओळखू शकतो. आणि इकडे अशीच भिंत वगैरे आहे पडीक. आणि समोरून असा हा समुद्राचा मस्त किनारा दिसतो. आणि इथे समोरच आहे तो म्हणजे आपला लाईट हाऊस. तर खूप मजा आली इकडे येऊन. तुम्हाला पण जर मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.